all 9 standard students are ready to in science and technology lecture period lecture. You are study tomorrow. You are study last period. You are study about law of conservation of momentum. So momentum म्हणजे momentumची व्याख्या आपल्याला माहिती आहे. Momentum is the product of mass and velocity. So last period you have study about through that law of conservation of momentum. Today you have study about work and energy. So work means work is said to be the done when a force applied on an object cause displacement of the object. एखाद्या ऑब्जेक्टमध्ये वर्क घडून यायचं असेल तर त्या ठिकाणी त्या ऑब्जेक्टची डिस्प्लेसमेंट मीन्स हालचाल ही होणं गरजेचं आहे. नो डिस्प्लेसमेंट नो वर्क. सो वर्क इज सेड टू बी डन when a force applied on an object cause displacement of the object. So in this chapter, first concept is work, second concept energy, third concept mechanical energy, and fourth concept law of conservation of energy, and last concept is a free fall. So work. Observe this picture 2.1. Various activities are given. In first activity, in which of above has work be done? All pictures are given in which object has work done. Second, from scientific point of view, when do we say that no work was done? In scientific vision दृष्टिकोनातून आपण विचार केला तर in which activity work is not done. Generally, any mental or physical activity is referred as work. When we walk or run, the energy in our body is used to be the necessary work. एखाद्या काम करत असताना वर्क आपण करीत असताना आपण जर त्यामध्ये थोडं वॉक केलं, चाललो किंवा थोडं आपण धावलो, त्यामध्ये आपली डिस्प्लेसमेंट होते आणि ती डिस्प्लेसमेंट जर घडून आले असेल तर त्या ठिकाणी नेसेसरी ऑफ वर्क, त्या ठिकाणी काम झालेलं आहे असं आपण समजतो. वी से दॅट अ गर्ल्स हू इज स्टडिंग is working or performing work, but that is mental work. आता एक लेडी आपल्या टीव्हीच्या समोर रिमोट घेऊन उभी राहिलेली आहे. ती फक्त काय तिचं मेंटॅलिटी वर्क आहे, पण वर्क इज नॉट डन. ते आपण ते रिमोटने काय करत आहे, फक्त त्या टीव्ही पाहत आहे. इन फिजिकली वी डील विथ फिजिकल वर्क. वर्क हॅज अ स्पेशल मिनिंग इन फिजिक्स. या भौतिकशास्त्रामध्ये हे जे वर्क जे आहे, कार्य जे आहे, त्याला एक स्पेशल असा अर्थ आहे. तो तर त्या वर्कची डेफिनेशन आपल्याला खाली दिलेली आहे. वर्क डेफिनेशन ऑफ वर्क इज गिवन बाय फॉलो. वर्क इज सेड टू बी डन when a force applied on an object cause displacement of the object. One more activity. You have already learned that the work done by force acting on an object is the product of the magnitude of the force and the displacement. So वर्क आपल्याला जर डन करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण लावलेला फोर्स आणि त्याची असणारी मॅग्निट्यूड या दोघांचा आपल्याला काय करावा लागतो, प्रोडक्ट मीन्स मल्टिप्लाय करावा लागतो. प्रोडक्ट ऑफ द मॅग्निट्यूड ऑफ द फोर्स अँड द डिस्प्लेसमेंट ऑफ द ऑब्जेक्ट इन द डायरेक्शन ऑफ द फोर्स. देअरफॉर वर्क इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय डिस्प्लेसमेंट. द फोर्स अँड हेअर एक्झाम्पल्स. आता काही प्रकारचे तुम्हाला पॉझिटिव्ह वर्क असतील, काही निगेटिव्ह वर्क असतील, काही झिरो वर्क असतील. सो टाइप्स ऑफ वर्क आपण जर पाहिलं तर देर आर डिफरंट टाइप्स ऑफ वर्क. मीनाक्षी want to displace a wooden block from point A to point B along the surface of the table as shown in figure 2.2a. She has used force F for the purpose. Has all the energy she spent been used to produce acceleration in the block? Which force have been overcoming using that energy? आता हे काम करण्यासाठी त्यांनी कोणत्या प्रकारचं एनर्जी वापरलेली आहे.
यूज युअर ब्रेन पॉवर. आपल्याला एक डोक्याला चालना देण्यासाठी आपल्याला एक हे दिलेलं आहे, ॲक्टिव्हिटी दिली आहे. यू हॅव लर्न हाऊ टू कॅल्क्युलेट द वर्क डन ऑन अँड ऑब्जेक्ट्स when the displacement is in the direction of the applied force, but if the displacement is not in the direction of the applied force, how to we calculate the amount of work. तर या सेंटेन्समधून आपल्याला जे वर्क आहे, हाऊ टू कॅल्क्युलेट द वर्क, कॅल्क्युलेट म्हणजे आपल्याला वर्कची जी असणारी व्हॅल्यू जी आहे त्या व्हॅल्यू कशी काढायची आहे त्याचं आपल्याला इथं दिलेलं आहे. एवढं घेऊ, परत हे मी प्रूफ करून देऊ. सो नेक्स्ट कन्सेप्ट इज युनिट ऑफ वर्क. हे जे वर्क आहे त्याचं युनिट आपण कसं फाइंड आउट करायचं ते आता आपण पाहणार आहे. सो वर्क इज इक्वल टू फोर्स मल्टिप्लाय डिस्प्लेसमेंट. सो वर्कची व्हॅल्यू काढायची असेल तर त्याला अप्लाइड केलेला फोर्स आणि त्यानं किती डिस्प्लेसमेंट केलेलं आहे या दोघांचा जर आपण मल्टिप्लाय केला, प्रोडक्ट केला, तर आपल्याला काय मिळेल, वर्क मिळेल. सो इन SI सिस्टम द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन. इन SI सिस्टम, या SI सिस्टममध्ये हे जे फोर्स आहे, बल आहे, त्या बलाचं एकक युनिट आपण म्हणतो न्यूटन. दॅट न्यूटन इज युनिटेड कॅपिटल N अँड द युनिट ऑफ डिस्प्लेसमेंट इज अ मीटर. आणि त्या तेवढं फोर्स लावल्यानंतर किती डिस्प्लेसमेंट झालेलं आहे त्याचं जर आपल्याला युनिट पाहायचं असेल तर ते आपण मीटरमध्ये व्यक्त करू शकतो. आणि दॅट मीटर इज डिनोटेड ॲज अ दिस स्मॉल m. Thus the unit of force is Newton per meter. This is called joule. तर जूलची व्याख्या आपल्याला खाली दिलेली आहे. 1 joule means if a force of 1 Newton displaces an object throughout 1 meter in the direction of the force, the amount of work done on the object is 1 joule. So 1 joule is equal, therefore 1 joule is equal to 1 Newton multiply 1 meter. आणि 1 जूलची किंमत काढायची असेल तर 1 न्यूटनला 1 मीटरनं काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. देअरफॉर 1 जूल इज इक्वल टू 1 न्यूटन n multiply 1 meter. So n is denoted as a Newton and m is denoted as a meter. So 1 joule is equal to 1 Newton multiply 1 meter. In CGS system, the unit of force is dyne. In CGS सिस्टम मध्ये किंवा युनिट मध्ये हा जो फोर्स जो आहे त्या फोर्सचं युनिट आहे डाईन अँड दॅट ऑफ डिस्प्लेसमेंट इज सेंटीमीटर. आणि पहिल्यामध्ये तुम्हाला डिस्प्लेसमेंट मीटरमध्ये होते, आता ह्याच्या CGS मध्ये डिस्प्लेसमेंट कशामध्ये आहे, सेंटीमीटरमध्ये. सेंटीमीटर इज डिनोटेड ॲज अ cm. Thus the unit of work done in dyne centimeter, this is called an erg. In CGS system, the unit of force is dyne and that of displacement is centimeter. Thus, the unit of work done in dyne centimeter, this is called erg. म्हणजे CGS सिस्टम मध्ये जे फोर्स आहे त्याचा आपण युनिट काय लिहितो, erg. Therefore, 1 erg is equal to if a force of 1 dyne displace an object throughout 1 centimeter in the direction of the force, the amount of work done is 1 erg. Therefore 1 erg is equal to 1 dyne multiply 1 centimeter and 1 Newton 1 joule is equal to 1 Newton multiply 1 meter and 1 erg 1 erg is equal to 1 dyne multiply 1 centimeter. And in force multiply displacement, बस.